शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला आता ना सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे. मला जरा नाश्ता बनवायचा होता आणि त्या दिवशी ना मी मोठ भिजत घातलेली होती. तर छान कोंबा आलेले आहेत त्याला. तर चला आता ना मला नाश्त्यामध्ये मोठची उसळ करते मी थोडीशी. हे बघा, छान कोंबा आलेले आहेत त्याला. त्याला फोडणी टाकते. तर अपेक्षाचा आज पेपर आहे, तर ती शाळेत गेलेली आहे आणि आज सेकंड पेपर म्हणजे दुसराच पेपर आहे तिचा. आता 4 दिवसाची गॅप होती मध्ये आणि त्याच्यानंतर आज पेपर आहे तिचा आणि सक्षम ट्युशनला गेलेला आहे. तर मोठी उसळ ना खायला खरंच खूप छान वाटते. तर फोडणी करीताना मी कांदा, मिरची व टोमॅटो छान चिरून घेतलेला आहे. तर सुरुवातीला त्यात मोहरी घातली. मोहरी तडतडली की त्यामध्ये कांदा व मिरची सोडून घेतली. थोडा वेळ कांदा परतून घ्यायचा. सुरुवातीला कांदा मिरची टाकून घेतली. कांदा छान आता परतून घ्यायचा. तर चला आता कांदाही ना झालेला आहे. त्याचा रंग छान असा बदललेला आहे आणि आता कढीपत्ता घालणार मी त्याच्यात. त्यानंतर टोमॅटो. नंतर मीठ घालायचं चवीनुसार. मीठ आधी घातलं की थोडासा टोमॅटो ना लवकर शिजतो. तर मूठ फोडणी टाकता टाकताना लाईन गेली. तर चला आता इकडे ना कढई मी गॅसवर घेते. चला आता याच्यामध्ये जे काही बेसिक मसाले आहे आपले ते म्हणजे हळद, तिखट, त्यानंतर धने पावडर. तर धने पावडर थोडं ना जास्त टाकायचं, छान लागतं धने पावडरमुळे मोठची उसळ. थोडं जिरे पावडर. त्याला मिक्स करून घ्यायचं आणि आता लाईन आलेली आहे. तर आता टोमॅटो ना छान शिजलेत. तर चला यामध्ये ना मूग टाकून देते मी. आणि यात थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि थोडा वेळ झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे. तर मूठ शिजते तोपर्यंत मी आपली देवपूजा वगैरे सगळी करून घेतली. तर चला मूठही छान झालेली आहे. तर मूड आलेली कुठलीही कडधान्य असो तर ती आपल्या शरीरासाठी लाभदायकच असते. तर त्याच्यामुळे आपलं पाचनतंत्र सुधारतं, आपलं वजन नियंत्रित राहत असतं. त्याचप्रमाणे वेट लॉससाठी देखील आपण ही रेसिपी ट्राय करू शकतो. याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, फायबर, आयरन असतं व यामध्ये असलेलं विटॅमिन ए, सी व के हे आपल्या त्वचेसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी ना लाभदायी असतं. तर चला आता ना नाश्ता वगैरे झाला आणि हे फणसही चिरून घेतलेलं होतं. तर यातलं काही फणस मी माझ्या नंदेकडे, जाऊकडे दिलं आणि काही आहे तर हे यांच्या मित्राकडे घेऊन जातील आणि थोडं मी घरी ठेवणार, कारण एवढं फणस तर घरी खायला काही लागत नाही. तर चला आता नाश्ता वगैरे झालेला होता आणि त्यानंतर मग स्वयंपाक करायला घेतला. तर स्वयंपाकामध्ये आज छान आलू वांग्याची भाजी केलेली होती मी आणि त्यानंतर मग चपात्या वगैरेही करून घेतल्या आणि एकीकडे मी कुकरही लावून घेतलेला आहे, म्हणजे सोबतच सगळा स्वयंपाक माझा होऊन गेला.
तर सगळा स्वयंपाक झाला आणि त्यानंतर मग सगळा ओटा सिंक वगैरे स्वच्छ करायला घेतलं. तर सगळं सिंक वगैरे ना छान व्यवस्थित मी घासून घेतलं आणि त्यानंतर सगळा नळ वगैरेही स्वच्छ करून घेतला. रोजच्या रोज आपण एक हात नळावरून वगैरे फिरवून घेतला की नळही जास्त खराब होत नाही. आणि सिंक तर दोनही वेळेस म्हणजे सकाळी आणि रात्री दोनही वेळेस चांगला घासावा लागतो. आणि मग पाण्याने सगळा स्वच्छ करून छान कोरड्या कपड्याने वगैरे पुसून घेतला की छान तो सिंक ना चमकतो. कारण आपण भांडी वगैरे टाकत असतो, सगळी तेलकट वगैरे असतात ती, त्याच्यामुळे रोजच तो दोनही वेळेस ना छान घासून पुसण्याची खूप जास्त गरज असते. त्यामुळे त्याची चकाकीही ना कायम राहते. तर चला आता सगळा ओटा वगैरे छान स्वच्छ करून झाला माझा. आणि ओटा स्वच्छ झाला की खरंच तो बघून खूप छान वाटतं. अगदी किचनमधली सगळी कामं आवरल्यासारखी वाटतात. तर आता ना मी जे काल गहू ओलावले होते तर ते सगळे दळून बोलावलेले होते मी. आणि तेच आता सगळं पीठ ना मी गाळायला घेतलेलं होतं. तर हे सगळं पीठ गाळून घेणार आणि जो वर चाळणीमध्ये सगळा कोंडा येतो ना तर तो मी सगळा बाजूला करून देणार यातला. आणि मग गाळलेल्या सगळ्या पिठामध्ये ना मी रवा देखील मिक्स करत असते. तर साधारण 1 किलोपेक्षा थोडा जास्त होता रवा. तर तेवढा सगळा रवा टाकून ना सगळं आता मी ते व्यवस्थित मिक्स करून घेणार. म्हणजे ते रवा आणि पीठ ना छान एकत्र होऊन जाईल. आणि मग सक्षमच्या हाताने ना त्या शेवळ्या करायला मी ते पाठवून देईल. तर चला आता पीठ वगैरे ते गाळून सगळं एकत्र करून झालं. त्यानंतर आता मला थोडे कांदे निवडून घ्यायचे होते. तर यांनी एक बोऱ्यामध्ये कांदे आणलेले होते. तर त्याच्यात काही चांगले होते आणि काही खराब कांदे होते. तर तेच मी निवडायला घेतलेले होते. म्हणजे जे थोडे जास्त दिवस टिकतील ते वेगळे काढत होती आणि जे आता लगेच थोडे काही दिवसात मला वापरावे लागतील ते वेगळे काढले मी. आणि जे खराब कांदे वगैरे होते तर तेच सगळं मग मी ना वेगळं करायला घेतलेलं होतं. कारण मग तसेच ठेवून दिले की बाकीचे कांदेही ते त्यांच्यासोबत खराब होतात. तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.